श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुमचं सगळ्यांचं। आणि आज मी बनवत आहे होममेड नूडल्स, ते पण खूप साध्या पद्धतीने बेसिक सामानात जे आपल्या घरात नेहमीच अवेलेबल असतात त्या सामानातून मी आज होममेड नूडल्स बनवते। मी हा व्हिडिओ का बनवते कारण की मी जशी आई आहे तसेच बऱ्याच आयांना हा प्रश्न असतो की बाहेरचं मुलांना द्यायला नको, कारण की ते आजारी पडतात। माझाही मुलगा आहे, त्यालाही खूप बाहेरचं फास्ट फूड आवडतं, पण मला काय वाटतं की घरातलं त्यांनी काहीतरी खावं जेणेकरून त्याला ना म्हणजे पौष्टिक पण भेटेल आणि त्याच्या आवडीचं पण भेटेल। त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असते। तर मीही आता होममेड नूडल्स बनवते। तर त्यासाठी मी कणिक मळून घेतलेली आपली साधी बेसिक, थोडंसं मीठ टाकून बेसिक कणिक मळून घेतलेले। त्याच्यानंतर मी शेवेचा जो साचा असतो ना त्यामध्ये नूडल्स मी काढून घेतले आहेत आणि ते गरम पाण्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून ते नूडल्स हे करते मी, उकळून घेते। जसं आपण पास्ता थोडाफार उकळून बाहेरचा पास्ताच आणायचो ना, तसंच आपण नूडल्स पण घरात बनवतोय। तर ते म्हणजे गरम पाण्यात, उकळत्या पाण्यात मीठ आणि तेल घालून त्यात नूडल्स काढायचे आहेत आपण। त्यानंतर ते पाच मिनटं उकळून चेक करायचे की ते प्रॉपर 80% शिजायला पाहिजेत। ते झाले की नंतर मग गार पाण्यामध्ये ते आपण हे करणार आहोत, पटकन ते गरम पाण्यातून काढून गार पाण्यात टाकायचे आणि नंतर ते थोडंसं हाताला ऑइल लावून ते वेगळे करून घ्यायचे, नाही तर स्टिकी होऊन जाईल। त्यामुळं मग आपण तसं करून झाल्यानंतर मग आपण बेसिक फोडणीची तयारी करतो आहे, म्हणजे बेसिक सामानात जे आपण टेस्टी नूडल्स बनवणार आहे त्याची तयारी करणार। तर मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यानंतर थोडंसं लसूण घातलेलं आहे। लसूण जास्त घेतला तरी चव खूप छान लागते त्याच्यात। तर लसूण, अद्रक, त्यानंतर मी ते थोडं सॉटे केलं आहे। त्यानंतर मी उभा चिरून कांदा घेतलेला आहे, सिमला मिर्च घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेले आहे। त्यात तुम्ही भरपूर भाज्या घालू शकता, माझ्याकडे अवेलेबल जे आहे तेच मी वापरले। पण तुम्ही जर गाजर, शिमला मिर्च, वेगवेगळ्या प्रकारच्या लाल, हिरवी, पिवळी अशा वेगळ्या सिमला मिर्च घेऊन, कोबी, गाजर पण घालू शकतो, थोडंसं बीट पण घालू शकतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला पौष्टिक भाज्या, आपल्या असे जर पोरं खात नाहीत की पौष्टिक भाज्या अशा त्यांना आवडत नाहीत, मग मी एकतर पराठा करत असते, नाही तर मग हे असं नूडल्स बनवत असते। तर ह्यात भरपूर भाज्या घालू शकसाल तुम्ही, सगळ्या भाज्या घालून पौष्टिक अशी नूडल्स मॅगी बनवून तयार होते। तर तुम्ही कांद्याची पात पण घ्यायची आहे, त्याने खूप छान चव येते। तर मी पण कांद्याची पात, टोमॅटो, कांदा, बेसिकच जे माझ्या घरात अवेलेबल होत्या भाज्या त्याच मी वापरल्या आहेत। तुम्हाला जे आवडत असेल, मुलांना जे आवडत असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता। त्यानंतर मी घरातच मॅजिक मसाला बनवला आहे। ह्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी पाठवेल, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे मॅजिक मसाला मी कसा बनवला आहे, तर मी त्याचा पण व्हिडिओ तयार करेल। तर मी इथे सिमला मिर्च, कांदा, टोमॅटो आणि कांद्याची पात घेतलेली आहे, ते जरा सॉटे करून घेतलं आहे। फुल गॅसवरती आपल्याला भाज्या शिजवायच्या नाहीत, थोडासा क्रंचीपणा यायच्यासाठी फुल फ्लेमवरती आपल्याला ते सॉटे करून घ्यायचं आहे। त्यानंतर मॅजिक मसाला मी घरी बनवलेला तो टाकलेला आहे त्याच्यात मी। त्यानंतर मी बेसिक सॉस पण आपण वापरू शकतो इथे, चिली सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस। नंतर आपण त्यामध्ये हे पण टाकू शकतो, मी काळी मिरी पावडर टाकली आहे, हे जे मी घरीच बनवलेली आहे। काळी मिरी पावडर टाकली आहे थोडीशी, लहान मुलांसाठी करत असाल तर थोडीच वापरा, मी पण थोडीच वापरते कारण की माझा मुलगाही जास्त स्पायसी खात नाही, सो मी त्यासाठी बनवते। तर मी थोडीशीच ब्लॅक पेपर वापरलेलं आहे। सो मी जे काय साहित्य वापरले ते मी तुम्हाला पाहिजे असेल तर मी हे करून सांगेल तुम्हाला
लिस्ट करून सांगेल मग नंतर तुम्हाला. नंतर मी शिजवलेली मॅगी म्हणजेच नूडल्स त्यामध्ये घातलेले आहेत. त्याला एक टीप आहे की जर तुम्ही गरम पाण्यात पटकन मॅगी टाकली तर मग छान त्याला त्यात ऑइल आणि मीठ जरूर टाका. त्यानंतर गार पाण्यात नक्कीच टाका, कारण की खूप स्टिकी होऊन जाते नाहीतर मॅगी. म्हणून मग मी गरम पाण्यातनं काढून लगेच गार पाण्याने धुतलं. त्याच्यानंतर मी त्याला चांगलं थोडंसं हाताला ऑइल लावून चांगलं वेगवेगळं नूडल्स करून घेतलेले. त्याच्यानंतर मी सोया सॉस वापरलेला आहे इथे. सोया सॉस नंतर मी इथे विनेगर वापरते थोडंसं. तुमच्याकडे जर अजिनोमोटो असेल तर तेही टाकलं तर चालेल. माझ्याकडे नाही आणि मी वापरतही नाही, कारण की मला म्हणजे जरा पौष्टिक खायला घालायचं असते. बाहेर नेहमी रेस्टॉरंटमध्ये वगैरे अजिनोमोटो वापरतात, पण मी ते वापरलेलं नाही आहे. मी नंतर कांद्याची पात चिरून टाकलेली आहे तिथे. मॅजिक मसाला जो मी बनवला आहे त्यात सर्वच जे आहेत त्याने खूप चव वाढते. घरातच इतकी छान चवीचे नूडल्स तयार होतात. सो तुम्ही नक्की ट्राय करा हे मॅगी नूडल्स, होममेड नूडल्स. तर मला कसं वाटलं, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते जरूर करा. तर आटा नूडल्स कसे झाले तुम्ही मला नक्की कळवा.